हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन 6 पहा. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? 3 डिजिट नॅचरल नंबर्स किती आहेत की जे 5 डिव्हिजिबल आहेत हे आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा, एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फर्स्ट काय करू आपण? 5 डिव्हिजिबल असणारे नंबर लिहून घेऊ. द 3 digit natural numbers divisible by 5 are, फर्स्ट नंबर काय येईल पहा? 3 digit 100. 100 ला काय 5 न भाग जातो. त्यानंतर 105 येईल, 110 कॉमा 115 डॅश 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 300. लास्ट नंबर कोणता येईल पहा? 995. आता हा जो नंबर सिक्वेन्स आहे हा काय आहे? AP आहे. कारण यामध्ये पहा कॉमन डिफरन्स काय आहे? 5चा आहे. कारण हे सगळे नंबर्स काय आहेत? डिव्हिजिबल बाय 5. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. देअरफॉर एची व्हॅल्यू काय मिळेल पहा? फर्स्ट टर्म काय आहे? 100 आणि कॉमन डिफरन्स डी काय येईल? T2 मायनस T1 म्हणजेच 105 मायनस 100 किती येईल? 5. कॉमन डिफरन्स मिळाला आपल्याला 5. आता जी लास्ट टर्म आहे ती काय आहे? 995. आणि आपल्याला काय करायचं आहे? टोटल किती टर्म्स आहेत ज्या काय 5 डिव्हिजिबल आहेत ते काढायचं आहे आपल्याला. मग आपण काय करू? लेट द 3 digit natural numbers divisible by 5 be n. आपण काय कन्सिडर केलं? 3 digit नॅचरल नंबर्स जे 5 डिव्हिजिबल आहेत ते किती आहेत? n आहेत. आता आपली लास्ट टर्म काय आहे? म्हणजेच n नंबरची टर्म काय आहे? 995. म्हणजेच Tn किती आहे? 995. आता आपण काय करू? फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट, काय आहे फॉर्म्युला? Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 D. आता Tn किती आहे? 995. म्हणजेच n नंबरची टर्म किती आहे? लास्ट टर्म किती आहे? 995 इज इक्वल्स टू A. ची व्हॅल्यू किती आहे? 100 प्लस n-1. ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. n-1. D किती आहे? 5 इंटू 5. आता काय करू आपण? हे 100 या बाजूला घेऊ. येथे काय साईन? काही नाही, म्हणजे प्लस आहे. या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 995 मायनस 100 इज इक्वल्स टू n-1 इंटू 5. आता 995 मायनस 100 किती येईल पहा? 895 येईल. इज इक्वल्स टू n-1 इंटू 5. आता काय करू आपण? हे 5 या बाजूला घेऊ. येथे काय आहे? मल्टिप्लिकेशन. या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. 895 डिवाइड 5 इज इक्वल्स टू n-1. आता इथे काय करू आपण? भाग घालू. 5 1 जार 5, 5 1 जार 5. 8 मधून 5 गेले किती राहतील? 3. 39 झाले. 5 7 जार 35. 4 राहिले आणि 5 9 जार 45. किती मिळालं आपल्याला? 179. म्हणजेच n-1 किती मिळालं आपल्याला? 179. आता हे 1 काय करू आपण? या साईडला घेऊ. येथे मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. n इज इक्वल्स टू 179 प्लस 1. देअरफॉर n इज इक्वल्स टू 179 प्लस 1 किती येईल? 180. म्हणजेच 5 डिव्हिजिबल असणारे 3 डिजिट नॅचरल नंबर्स किती असतील? 180. ॲन्सर लिहू आपण. देअरफॉर देअर आर 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स which are divisible by 5. किती मिळाले आपल्याला?
183 डिजिट नॅचरल नंबर्स असतील, जे काय असतील डिव्हिजिबल बाय 5 असतील. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.